आजच्या लेसन मध्ये हार्डवेअर काय सॉफ्टवेअर काय. हार्डवेअर व्हॉट इज हार्डवेअर, व्हॉट इज सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय. हार्डवेअर हार्डवेअर म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे दिसणारी, जे दिसतं ते सगळं हार्डवेअर. आपल्याला हा मोबाईल पाहायला भेटतो, इट इज हार्डवेअर. बोर्ड पाहायला भेटतो, इट इज हार्डवेअर. एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट जी आहे ती काय, हार्डवेअर आहे. ज्याला आपण हात लावू शकतो, पाहू शकतो, हातात घेऊ शकतो, त्याला म्हणायचं हार्डवेअर. जसं की मोबाईल आहे, बोर्ड, SMD, ICs, रिंगर, स्पीकर, माइक, कॅमेरा, हे सगळं जे पाहायला भेटतं आपल्याला काय असतं, हे एव्हरीथिंग इज हार्डवेअर. बऱ्याच वेळेस अशी प्रॉब्लेम निर्माण होते, हार्डवेअर आहे का सॉफ्टवेअर आहे, आपण कन्फ्युज होतो. आपलाच पीसी काढलेला आहे 2-3 दिवसापासून, हार्डवेअरचं टोटल काम केलेलं आहे आपण. त्याचं ज्या आयसी मध्ये डाऊट होता, जिथे पॉवर सप्लाय येतो तिथे पॉवर सप्लाय आपण आणलेली आहे. यात पुन्हा चार्जर सुद्धा, वेगवेगळे कनेक्टर्स, इट इज नोन एज हार्डवेअर. वेगवेगळे कनेक्टर, बॅटरी कनेक्टर असेल, चार्जिंग कनेक्टर असेल, कॅमेरा असेल, माईक असेल, स्पीकर असेल, रिंगर असेल, आयसी असेल, एसएमडी पार्ट, बोर्ड, मोबाईल, हे सगळं हार्डवेअर. आता हार्डवेअरचा प्रॉब्लेम म्हणजे काय असतो, एक तर ह्या मोबाईल मध्ये प्रॉब्लेम किंवा बोर्ड मध्ये प्रॉब्लेम, एसएमडी मध्ये पार्ट, आयसीज मध्ये, रिंगर मध्ये, स्पीकर मध्ये, माईक, कॅमेरा, एवढ्या ठिकाणी. जर समजा पॉवर सप्लाय सेक्शनचा, आता हे पॉवर सप्लाय सेक्शन वगैरे जे आहे ते सगळे टोटल हार्डवेअर मध्ये आले. की पूर्ण एवढ्या ह्याचं काम करणं म्हणजे हार्डवेअरचं काम आहे. एवढं काम करून जर समजा बोर्ड चालू होत नसेल तर एक वेळेस आपण काय करतो, त्याचं सॉफ्टवेअर चेक करतो. देन व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं, नेमकं सॉफ्टवेअर काय आहे. सॉफ्टवेअर इज नथिंग बट ओनली फाइल्स, डाटा, इंफॉर्मेशन, प्रोग्राम, काय सॉफ्टवेअर म्हणजे फाइल्स आहे, डाटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, प्रोग्राम आहे. त्या मोबाईलला कळतं कसं की ऑन ऑफचं स्विच दाबल्याच्या नंतर सगळे फंक्शन चालू करायचे. पहिले एकदम बेसिक पिरियड मध्ये पाहिलं होतं आपण मोबाईलचं फंक्शन कसं चालतंय, कॉल कसा येतो, कॉल कसा जातो, रिंग कशी वाजते, रिंग वाजल्याच्या नंतर आपण जर समजा ऍक्सेप्टचं बटन दाबलं हिरवं तर रिंग वाजायची बंद होते, माईक चालू होतो, स्पीकर चालू होतो, डिस्प्ले चालू होतो, कॉल ऑन होतो, किंवा आपण व्हिज्युअल इफेक्ट, ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट त्याच्यामध्ये पाहू शकतो. हे पहिल्या पिरियड मध्ये पाहिलं होतं. ते स्टार्टिंगला पिरियड देण्याचं कारण ह्या पिरियडला त्याची लिंक आपल्याला लगेच लागते. म्हणजे त्या मोबाईलला प्रोग्राम काय दिलेला आहे, जर समजा ऑन ऑफ स्विच जर समजा आपण ऑन केलं, ऑन ऑफ स्विच ऑन केल्याच्या नंतर डिस्प्लेचे लाईट लागणे, डिस्प्ले येणे, सर्व काही व्यवस्थित जिथल्या तिथे क्रिया त्याच्या पार पडणे. चालू केल्याबरोबर एक व्हायब्रेटर भरकून वाजतं. व्हायब्रेटर भरकून वाजलं म्हणजे मोबाईल ओके, त्याच्यात सिम कार्ड टाकलं तर कॉल येतो जातो, फक्त डिस्प्ले दिसत नाही म्हणजे डिस्प्लेला लाईट येत नाही, किंवा डिस्प्ले डॅमेज आहे, डिस्प्ले खराब झालेला आहे, त्या कंडिशन ते गेला मग हार्डवेअर मध्ये गेला. सॉफ्टवेअर म्हणजे त्याचं बटन दाबल्याच्या नंतर चालू झालाच पाहिजे. बटन दाबले कारण त्या बटनाला फंक्शन आणून दिलेलं आहे. बॅटरीची पॉवर त्याला 1.5 व्होल्ट आणून दिली. काल आपण बघितली बॅटरीची पॉवर चेक केली. बॅटरीची पॉवर स्विचला ऑन ऑफ स्विचला 1.5 व्होल्ट आणून दिलेली. तिथं जर पॉवर येत असेल तर त्या ऑन ऑफ स्विचला एकदा चेक करणे, त्याची कंटिन्युटी आहे का नाही, त्या कंटिन्युटी मध्ये पाहिलं आपण कंटिन्युटी दाखवत असेल किंवा त्याला पॉवर सप्लाय स्विचला दाखवत असेल तर तो ओके आहे. तर ह्या प्रोग्राम फाइल्स, डाटा किंवा त्याची इन्फॉर्मेशन कशाच्या प्रोग्राम फाईल असतात. त्या प्रोग्राम फाईल वेगवेगळे त्याचे व्हर्जन असते. मोबाईलचे व्हर्जन वेगवेगळे. ज्या
व्हर्जनचा तो मोबाईल आहे 7.3 जर समजा असेल 7.3 मॉडेल नंबर टाकणे 7.3 ची फाईल डाउनलोड करणे म्हणजे त्या फाईल मध्ये सगळ्या काय आहेत प्रोग्राम डाटा फाईल कॅमेऱ्याच्या ठिकाणी कॅमेरा असतो ज्यावेळेस आपण कॅमेऱ्याचं बटन दाबलं त्यावेळेस कॅमेरा आपला ऑन होतो असं होत नाही कॅमेऱ्याचं बटन दाबायला लागलं होतं आणि कॉल व्हायला लागला किंवा इतर काही मेमरी कार्ड चालू व्हायला लागलं त्यातले गाणे चालू व्हायला असं कधीच होत नाही ज्या ज्या बटनाला जे जे फंक्शन दिलेले आहे ते बटन दाबल्यानंतर ते फंक्शन ऍक्टिव्हेट होणे आवाज वाढवायचा असेल वाढवायचं बटन दाबलं तर आवाजच वाढ आवाज कमी करायचं बटन दाबलं तर कमीच होतं असं होत नाही आपण स्विच ऑन करतो मोबाईल आणि त्यावेळेस व्हॅल्यूमचं बटन दाबल्याच्या नंतर मोबाईल स्विच ऑन होतो किंवा स्विच ऑफ होतो असं कधीही होत नाही हे प्रोग्राम फाईल डाटा त्याच्यामध्ये लोड करणं म्हणजे सॉफ्टवेअर एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला हे आमच्या सरांनी शिकवलं होतं हे ओळखायचं कसं हार्डवेअर आहे का सॉफ्टवेअर आहे आता माणसासारखीच कंडिशन पीस मध्ये सुद्धा पाहायला भेटते माणसाचं तुम्ही मी इथं बसलेला आहे तुमचं सॉफ्टवेअर माझं सॉफ्टवेअर ओके त्यामुळे मी जे सांगायला लागलो ते तुमच्या लक्षात यायला लागले आणि मी जे शिकवायला लागलो ते तुम्ही नोट डाऊन करून घेतात म्हणजे आपलं सॉफ्टवेअर ओके आता रस्त्याने चालणारा एखादा व्यक्ती असा पाहायला भेटला अंगावर काय त्याच्या मळके कपडे फाटलेले केस विस्कटलेले 4-6 महिन्यापासून आंघोळ सुद्धा केलेली नाहीये पायात काही नाहीये कुठेतरी रस्त्याने चालत चालत काय करतो एखाद्याला तो दगड तरी घेऊन मारतो लोक त्याच्यापासून दूर पडतात काही मुलांना पोरं त्याला चिडवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते पीस कोणता झाला सॉफ्टवेअर गेलेला पीस आहे ते त्याचं हार्डवेअर तर सगळं चांगलं आहे फिरतंय येतंय दिसतंय खातंय उठतंय बसतंय पण अचानक जर समजा त्याच्या इथं जर प्रॉब्लेम झाला कुठे प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअर मध्ये त्याच्या सॉफ्टवेअरचे प्रोग्राम फाईल डाटा काय झालेले आहेत करप्ट झालेले आहेत काहीतरी तिथं अडचण आलेली वेगवेगळ्या वेबसाईट आपण व्हिजिट देतो त्यावेळेस काही व्हायरसेस येतात आणि व्हायरसेस ह्या प्रोग्राम फाईलला काय करतात करप्ट करत असतात हे ओळखायचं कसं हार्डवेअर आहे का सॉफ्टवेअर आहे चलत चलत अचानक वेगळीच कृती करणे चलत चलत एकदमच बोलत बोलत एकदमच सरकणे काय म्हणतात मित्र गप्पा मारत असताना थोडीशी कोणी मजाक बिजाक केली की दुसरं लगे मारायला उठते काय म्हणतात जाऊ दे ह्याचे पिना ढिल्या झालेल्या आहेत काय त्याच्या पिना त्याचे स्क्रू ढिले झाले काय म्हणतात आपण त्याचे स्क्रू ढिले झाले बघा एखाद्याचा स्क्रू जर समजा ढिला झाला तर कसता येतो पेच कसा असतो आपल्याकडे स्क्रूड्रायव्हर म्हणतो ढिला झाला तर त्याला कसता येतो गळून पडला तर दुसरा लावता येतो पण वरच्यानं जर समजा त्या मेंदूला ते स्क्रूज दिला नाही तर त्याला काहीच करता येत है ना आपल्या हातात असतं का ते नाही माणसाच्या बाबतीत बऱ्याच वेळेस पाहतो आपण अरे सकाळपर्यंत चांगला होता दुपारपासून ते भय केल्यासारखंच गोष्टी करायला लागले सकाळपर्यंत माझा मोबाईल चांगला चालू होता पण दुपारपासून काय व्हायला लागले त्याच्यावर वेगवेगळे फंक्शन ऑटोमॅटिक ओपन व्हायले इकडून तिकडं तिकडून इकडे जायला लागले फंक्शन त्या कंडिशनला काय करायचंय आपल्याला फक्त आधी पेशंट आल्याबरोबर ओळखता आलं पाहिजे की ते हार्डवेअर प्रॉब्लेम आहे का सॉफ्टवेअर प्रॉब्लेम टोटल डेट असला तर विषय नाही टोटल डेट असला अगोदर हार्डवेअरवर काम करून पाहतो नंतर सॉफ्टवेअरसाठी पीस आपण तो रेफर करतो एखाद्या वेळेस काय होतं माहितीये का सकाळपर्यंत चालू आहे किंवा दुपारपर्यंत चालू आहे अचानक त्याच्या फंक्शन मध्ये बिघाड आली फंक्शनिंग काही ओपन व्हायला लागले एक जर ओपन केलं एक बटन दाबलं तर 10 बटन दबणे एक बटन दाबलं तर 10 बटन दबणे त्याला काय म्हणतो आपण घोस्ट टचचा प्रॉब्लेम घोस्ट टच त्या दिवशी आपण प्रॅक्टिकल केलं घोस्ट टच हँग होणे ऑन न होणे घोस्ट टच हँग ऑन न होणे डिस्प्ले ब्लिंक करणे नावावर येऊन थांबणे किंवा तिथून पुढं फंक्शन न येणे वेलकम लिहून येतं वेलकम बऱ्याच वेळेस त्याच्यावर वेलकम लिहून येतं पण त्याच्याकडे जात नाही वेलकमचा प्रॉब्लेम घेऊ आपण इथे त्याला सॉफ्टवेअरला द्यायची गरज नाही हे आपण सॉल्व्ह करू शकतो त्याला इंटरनेट वगैरे कनेक्ट करून समजा आपलं वायफाय वगैरे जोडून हे प्रॉब्लेम आपल्या इथं आपल्याकडे सॉल्व्ह होणारे प्रॉब्लेम कोणते होते बघा हे नेमचा येणे घोस्ट टच होणे वेलकम होणे आपण करतो हा घोस्ट टचचा
मोस्ट प्रॉब्लेम प्रॉब्लेम कशामध्ये तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. काय होतं याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवले मॅग्नेटिक फील्ड. हाऊ टू सॉल्व द मोस्ट टच प्रॉब्लेम विथ व्हेरियस प्रोसेस. ओके, वेगळ्या प्रोसेसेस आहे ना. गोष्ट कसं काढायचा, वेलकम कसं काढायचं, नावावर येऊन थांबलेला कसं काढायचं हे आपण इथं सॉल्व करतो. आणि ह्याच्यामध्ये काय करतो आपण, सॉफ्टवेअरला जर टोटल डेटाच असेल किंवा इतर फंक्शन दाखवायला लागला आणि ह्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा प्रॉब्लेम कशी होती तुम्हाला सांगतो. आपला मोबाईल जर समजा 7.3 किंवा 03 चा असेल तर सॉफ्टवेअरची फाईल मारत असताना 7.4 7.5 7.6 ही अप्पर व्हर्जनची फाईल मारावी लागते. कोणती? अप्पर व्हर्जन. 0.3 असेल तर 0.4 0.5 0.6 अप्पर व्हर्जनची फाईल मारतो. बऱ्याच वेळेस आपल्या मोबाईल मध्ये अपडेट म्हणून येते. अपडेट ती कंपनी काय करत असते, त्या मोबाईलचं अपडेट पाठवत असते. ज्यावेळेस सॅमसंगचे मोबाईल येते त्यावेळेस आपल्याला ईमेल अकाउंट बनवावं लागतं. प्रत्येक वेळेस सॉफ्टवेअर अपडेट. नवीन जर सॉफ्टवेअर त्याच्यासाठी जर समजा सुयोग्य असतील, त्याच्यात आणखी नवीन फंक्शन काही येणार होत असतील किंवा ऍड होत असतील तर ते सॉफ्टवेअरच्या सहाय्याने काय करत असतो, कंपनीवाला ऍड करतो. आपण काय करतो, त्याला अपडेट करायचे का. यस यस म्हणलं की ते काही प्रोसेस होते, पट्टी चलते अशी खालच्या साईडला हे ना, पट्टी चालू होते आणि ती पट्टी चालू झाल्याच्या काही वेळाच्या नंतर ते अपडेट झाला म्हणून सांगतो. प्रत्येक वेळेस सॉफ्टवेअर अपडेट करणं सुद्धा आवश्यक आहे. कारण हे काय करतो, 7.3 चं जर स्टार्टिंगला अपडेट दिलं तर 7.4 7.6 7.7 असं घेतात. सॉफ्टवेअरला मोबाईल देत असताना आहे तेच व्हर्जन मारायचं नाही. किंवा दुसरी चूक अशी करायची नाही, 7.3 आहे तर 6.5 ची मारायची नाही. लोयर व्हर्जन फाईल जर मारली तर त्या लोयर व्हर्जन मध्ये काय होतं, मोबाईल एकदा जर डेड झाला तर कायमचा डेड. त्याचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर मारावं लागतं. इथलं माणसाचं ह्युमन बिईंगचं सॉफ्टवेअर जर बघितलं तर हा सॉफ्टवेअरचा पीस कुठं पाठवावा लागतो आपल्याला, माणसाला कुठं पाठवावं लागतं सॉफ्टवेअर मारायला. एरवडा. एरवड्याला कसं इलाज होतं, एरवडा पागलखाना म्हणते तर पागल लोकांचा, किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणखी सांगतो इथला बागलानीचा दवाखाना आहे. कसे असते पेशंट बागलानी दवाखान्यात दिसते पडलेले असं वाकडे तिकडे आडवे तिकडे. जिथं ते इंजेक्शन दिलं तिथं फरशीवर झोपलेला असतं. जे पेशंट अतिशय त्रास द्यायला लागलं घरच्याला वगैरे, ते स्वतःला सुद्धा ओळखीने गेलं, घरच्याला ओळखीने गेलं, ती बागलानी करते. माणसाचं सॉफ्टवेअर मारायचं काम बागलानीने केलं, येरवड्याने केलं. ह्या पीसचं सॉफ्टवेअर मारायचं काम का कोण करतो, त्याचा सॉफ्टवेअर इंजिनियर. आपल्याकडे सॉफ्टवेअर कॅम्प्युटरची करायची प्रोसिजर आहे. कॅम्प्युटर फक्त वरून खाली आणायचं आणि एक सॉफ्टवेअरचा बॉक्स सॅमसंग ते आल्याच्यानंतर तेच सुद्धा ट्रेनिंग आपल्याला आहे कसं सॉफ्टवेअर मारायचं. हे एकदम सोपी प्रोसिजर आहे. थोडंफार फक्त इंग्लिश ABCD जरी आलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. अशा प्रकारे हा सॉफ्टवेअर बेस देवाने ज्यावेळेस समजा याच्यामध्ये सॉफ्टवेअर टाकलं. आणखी एक उदाहरण चांगलं छान तुम्हाला सांगतो. जर समजा सायंटिस्ट लोकांनी ठरवलं की माणूस बनवायचा, टेक्नॉलॉजी एवढं पुढे गेलेली, काही करण्याची लोकांची तयारी, सायंटिस्ट लोकांची तयारी, शास्त्रज्ञांनी ठरवले की माणूस तयार करायचा. त्यांनी काय केलं, प्रयोगशाळेमधून किंवा सरकारी दवाखान्यातून माणसाचं स्केलिटन आणलं. काही लोक दान करतात, मेल्याच्या नंतर माझं स्केलिटन द्यावं, माझी स्किन द्यावी, माझ्या नसा द्याव्यात, काही डोळे किडनी हार्ट दान केलं. काही लोकांनी सुद्धा बोन दान केले. बोन म्हणजे हाड, प्रत्येक हाड. अशा माणसाचं एक स्केलिटन आणलं, स्केलिटन ठेवलं तिथं. त्याच्यावर वेगवेगळं मांस चढवलं, वीन्स नसा बिसा सगळ्या चढवल्या, डोळे बसवले, आतडे झाले, किडनी झालं, लिव्हर झालं, सगळं सगळं काय झालं, माइंड झालं, सगळं झालं, रक्तवाहिनी झाला, रक्तप्रवाह चालू केला. आणि त्या माणसाला जर समजा उठून बस म्हणलं तर पसंत घाते. उठ रे बाबा, कवाच्यानं झोपलास, हा उठन नाही उठणार. कशाची गरज आहे त्याला, एक गोष्ट कमी आहे. हार्डवेअर सगळं तयार केलंय, रिंगर स्पीकर माईक बॉडी सगळं 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 तयार आहे. IC लावली, CPU लावले, पॉवर सप्लाय लावली, बॅटरी लावली, रिंगर स्पीकर माईक अँटेना लावलेला आहे सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी. आणि त्याला जर उठ म्हणलं तर उठन ते, आऊन हो म्हणलं तर होईल, नाही होणार. अशी कंडिशन आपल्या पीसची झालेली आहे. सगळा तयार आहे, सगळ्या पॉवर आहेत, सगळं आहे, सगळं आहे, पण त्याला उठ म्हणून आपण 4 दिवसापासून छटायलो, पण ते कोमा कंडिशन. ह्याला काय म्हणायचं, कोमा कंडिशन मध्ये. उठ म्हणलं तर उठत नाही. आता कशाची गरज आहे, त्याला हे सॉफ्टवेअर देण्याची गरज आहे. बाबा रे तुझं बटन दाबायला आम्ही पण तू उठत नाही. बाबा रे तुला चिमटा गेलो, तुला गुदुल्या करायला, तुला हलवायलो, उठत नाही. एवढं माणूस बनवायची गरज नाहीये. त्याला आणखी सोपं करतो. त्या उदाहरणाला स्केलेटन आणण्याची, एखादा मेलेला माणूस, ओके,
ऍक्सिडेंट मध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा, किंवा अटॅक मध्ये काय झाला, तो डेड झालेला. तो मेलेला माणूस त्याच्या आजूबाजूला त्याचे लेकरं, त्याचे बायका, त्याचे आई वडील कितीतरी टाहो फोडून रडते. त्याला दया माया येत नाही साहेब कुणाची. बाबा माझ्यासाठी एवढे रडायले, एवढे असून राहिले, एवढं दुःख व्हायले ना, चला आता तरी उठून बसू. कधीच नाही, म्हणणारच नाही. कारण त्याची प्रोसेस काय झालेली या सॉफ्टवेअर मधून टोटल बंद पडलेली आहे. आणि हे माणसाचं सॉफ्टवेअर मारायचं काम कोणाच्या हातात आहे? वरच्याच्या हातात आहे. तेच मारू शकते सॉफ्टवेअर. हे इथलं सॉफ्टवेअर आपल्या हातात आहे. मोबाईल सॉफ्टवेअर, माणसाचं सॉफ्टवेअर त्याच्या हातात. सहज एका दिवशी रॉयल वाल्याकडे गेलो तर एक बहुतेक मुलगा आहे का मुलगी काही कळत नाही, दिसायला मुलीसारखा चेहरा दिसतो पण बॉडी स्ट्रॉंग आहे अशी. ते मोबाईल घेऊन येते, इरफान भैया ऐसा, इरफान भैया वैसा, आवाज माणसासारखा, दिसायला मुलीसारखं पण रफ अँड टफ मुली. ते आले की सगळे दुकानातली पोरं तिची मजाक उडते, हसते, काहीतरी बोलते, त्यालाही काही वाटत नाही. अशी कंडिशन. एका दिवशी ते आलं आणि बोललं, काहीतरी म्हणलं, सगळे पोरं हसले, निघून गेले. ते हसू लागले. पवार सर बोले आपने कुछ इलाज है क्या इसका? त्याला म्हणलं इरफान जब इसका सॉफ्टवेयर लोड हो रहा था ऊपर वाले ने एक फाइल कम भेज दिया उसके साथ. पूरी फाइल नहीं आई, एक फाइल कम हो गई तो ये पूरा प्रॉब्लम हो गया बेटा. अरे ऊपर वाले ने जब नहीं किया तो हम क्या करने वाले हैं उसमें? करू शकतो साहेब आपण? नाही. हा, पण या मोबाईल मध्ये इथं लक्षात ठेवायचं, जे व्हर्जन दिलेले अपलोड व्हर्जन मारायचं, लोयर व्हर्जन मारायचं नाही. अपलोड व्हर्जन, कारण त्यांनी काय केलं, अपडेट केलेला असतो प्रत्येक वेळेस. 7.3 जर असेल तर 7.5, 7.7 अशा फाईल मारायच्या. लोयर व्हर्जनला आणलं की तो मोबाईल काय होतो, कम्प्लीट डेड होतो. आणखी एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. एकाच टाइमला काय झालं, ऍक्सिडेंट मध्ये एक माणूस सिरियस झाला, पेंडगावच्या ऍक्सिडेंट सारखं सांगा. ओके, एक माणूस समजा सिरियस झाला आणि दुसरा ऑटोमॅटिक दवाखान्यात एखादा माणूस डेड झाला, पण त्याचा मेंदू 3-4 तासासाठी चालू राहतो. 3-4 तासासाठी त्याचा मेंदू चालू राहतो. दवाखान्यातल्या लोकांनी, त्या डॉक्टरने ठरवलं हा तर असा नेलेला आहे, तसा नेलेला आहे, उठणार नाही, रक्त गेलं, हार्ट बंद पडलं, सगळं बंद पडलं, पण हा माणूस चालू होण्याची शक्यता आहे. त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे. मेंदू काय करायचा, ह्याचा काढून त्याला टाकायचा. डेड माणसाचा मेंदू त्याला टाकायचा. मेंदू म्हणजे आपला माणसाचा काय, इथं सगळं सॉफ्टवेअर इथं, टोटल सॉफ्टवेअर. मेंदू मध्ये अगोदर प्रोसिजर होती. जर समजा अजाणतेपणानं आपला गरम वस्तूवर हात पडला, काय होते, ओढते. ते ठीक आहे हो, पोळायला तरी आपण तसंच ठेवतो का? नाही ना, झटकन काढून घेतो हात. काय केला, हात झटकन काढून घेतला. कशामुळे काढून घेतला? मेंदू मध्ये सेन्सेशन गेले, नर्वस सिस्टीम ने सांगितलं. नर्वस सिस्टीम म्हणजे ह्याचं कनेक्शन पाठीच्या मणक्याला दिले, त्याचे कनेक्शन मेंदू करते. मेंदूनं लगेच आदेश, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आदेश दिला, पटकन तू हात काढून घे. हात बाजूला निघाला. कोण प्रोसेस केली? या सॉफ्टवेअरने केली. सॉफ्टवेअर आपला आहे. ज्याचं सॉफ्टवेअर गेले की हात पोळला, भाजला, इस्त्यावून चल म्हणलं तर इस्त्यावून सुद्धा चालत राहील. तसंच ते काही कळणार नाही. पोळायले का काय होईल, शरीरासोबत काय होईल त्याला कळणार नाही. कारण मेंदूमध्ये फॉल्ट कुठंतरी झालेला आहे. आणि हा फॉल्ट काढायचा म्हणजे एकतर बागलानी किंवा एकतर या हे मोबाईलचे फॉल्ट आपण सॉल्व करू. त्यासाठी आपल्याकडे नाही आहे सिस्टीम, आपण करू 4 चांगली सिस्टीम आहे. अशा प्रकारे मग ओळखायचा कसा, हार्डवेअरमध्ये का सॉफ्टवेअरमध्ये? उदाहरणार्थ लक्षात आलं तुमच्या, चलत चलत वेगळेच फंक्शन दाखवायला लागलं, काहीतरी असं हो तसं हो, मध्येच बंद पड, असं जर समजा होत असेल तर त्यावेळेस काय आहे, हा प्रॉब्लेम सॉफ्टवेअर. बऱ्याच वेळेस एखादा मोबाईल ऑन होत नाही. बऱ्याच वेळेस एखादा मोबाईल ऑन होत नाही. काय असतं त्याच्यामध्ये, किंवा एखादं बटन कंटिन्यू जर समजा प्रेस असेल, एखादं बटन काय ओळखायचं, समजा कसं ओळखायचं, हार्डवेअर कसं असेल. जर समजा त्या मोबाईलचं एखादं बटन कंटिन्यू प्रेस जर होऊन राहिलं असेल, इकडं आपण ऑन ऑफ स्विच किती दाबा, ते मोबाईल चालू होणार असेल. अगोदर ते बटन काय करावं लागेल आपल्याला, रिलीज करावं. म्हणजे 2 कनेक्शन कंटिन्यू जॉईंट आहे. जर समजा आपल्या मोबाईलच्या टच पॅडवर एखाद्या ठिकाणी तुम्ही हात ठेवा आणि दुसऱ्या हाताने दुसरे टच करण्याचा प्रयत्न करा, ऍक्सेप्ट करीत नाही. म्हणजे एक बटन ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, त्याला कनेक्ट करून ठेवलेले. जोपर्यंत तो रिलीज होत नाही तोपर्यंत दुसरे बटन जमणार नाही. हे बटन म्हणजे कोणते असतात? आजच्या मोबाईल मध्ये आपल्याला 3 ते 4 बटन पाहायला भेटतात. एक अप डाऊन की, व्हॉल्यूम अप डाऊन, ऑन ऑफ स्विच, आणि सेंटरचा हे बटन पाहायला भेटतं. इकडचे 2, हा एक,
4 बटन, यापैकी एक जरी बटन चालू असलं तर तो मोबाईलला काय होत नाही, ऑन होऊ देत नाही. किंवा ऑन जरी झालं तर काय होतं माहितीये का, नावावर येतो बंद पडतो, नावावर येतो बंद पडतो. त्याचा प्रॉब्लेम तिथं पाहायला भेटतो. जर समजा हार्डवेअरचा प्रॉब्लेम असेल, चार्जिंग प्रॉब्लेम मध्ये आपण आणखी शिकूया काय होत असतं. इथं मोबाईलवर आपल्याला बॅटरीचं चिन्ह दिसतं, बॅटरी चार्ज झालेली पाहायला भेटते आपल्याला. चार्जर लावल्याच्या नंतर बॅटरी चार्ज झालेली पाहायला भेटते. इथे डिस्प्लेवर त्याचं आयकॉन दिसतं आणि ती सगळी प्रोसेस तिची चालू झालेली असते. पण नेमका पीस चालू होत नाही. त्यावेळेस तो सॉफ्टवेअर प्रॉब्लेम नाहीये, ती हार्डवेअर प्रॉब्लेम आहे. ते कशाचा प्रॉब्लेम, फक्त ऑन ऑफ स्विचचा प्रॉब्लेम. चेंज द ऑन ऑफ स्विच, इट विल सॉल्व युअर प्रॉब्लेम. ऑन ऑफ स्विच चेंज करा किंवा त्याचे कनेक्शन चेंज करा. बऱ्याच वेळेस काय होतं, ऑन ऑफ स्विचची जी स्ट्रीप आहे मधूनच कटलेली असते, त्याच्यामुळे सुद्धा ऑन पीस होत नाही. स्ट्रीप जर कटलेली असेल तर चिमट्याच्या साहाय्याने 2 पॉईंट टच केले तरी आपल्याला लक्षात येईल. स्विच आहे म्हणजे काय करतो, एक प्लस मायनस पॉईंट टाकतो, तो शॉर्ट करतो. शॉर्ट करण्याने सोडते. जर तो पॉईंट ऑन ऑफ स्विचचा पॉईंट जर समजा कंटिन्यू दबून असला तरी टच वरचं कोणतंच फंक्शन चालणार नाही. त्याला काय म्हणतो आपण, हँग. कुठलंही एक बटन जर समजा कंटिन्यू दबून असेल तर टच वरचं एकही बटन काम करणार नाही, त्याला हँग कंडिशन म्हणतात. त्या कंडिशनला काय कर, हे ओळखायचं आपल्याला. पीस आल्याच्या नंतर फक्त त्याचे बटन दाबून बघायचे, टुक 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 वाजायला कानाजवळ ठेवलं, हे बटन चेक कर, हे कर, खालचं कर. त्या बटनात प्रॉब्लेम जर असेल किंवा ते बटन आतून जर, हे बटन जरी प्रेस होत असेल पण आतून जर शॉर्ट असेल, आतून शॉर्ट म्हणजे कसं, हा ऑन ऑफ स्विच आपण त्याने सुद्धा पाहिलेला होता. त्याच्यावर टिकली असते, टिकली दबली. जर समजा याला कदाचित इथं पाणी गेलं असेल, या पॉइंटला पाणी गेलेलं आहे आणि इथं काय जमलं, हिरवी बुरशी तयार झालेली आणि त्या बुरशीनं काय केले, 2 कनेक्शन एक करून टाकले. इकडे टिकली तर आपल्याला काना टुकटुक वाजलेली बघायला भेटते, पण आतून कनेक्शन शॉर्ट. त्यावेळेस सुद्धा कंडिशन हँग. कोणत्या कंडिशनला असणार आहे आपला, तो हँग कंडिशनला असणार. त्यावेळेस एक एक बटन बाजूला काढून आधी ऑन ऑफ स्विचची जी पिन असते किंवा त्याचं जे सॉकेट असतं ते बाजूला काढायचे आणि पीस ऑन करून बघायचं. सर्वात शेवटी ऑन ऑफ स्विच चेक करायचं, टिकली काढून मध्ये बघायचं गडबड आहे का. जर समजा तिथं गडबड दिसली काय करणे, दुसरा ऑन ऑफ स्विच घेऊन येणे. चेंज केलेलं ठेवले का नाही, आता नाही मला नेलं काही दाखवलं नाही, चेंज केलं टाकलं एवढं एवढं ऑन ऑफ स्विच गेलं वाटलं बारीक पडली. तर हे हार्डवेअर सॉफ्टवेअर येते का फरक लक्षात? हा येते. हार्डवेअर मध्ये काय फरक, सॉफ्टवेअर मध्ये काय फरक आहे. आणखी जसे जसे आपल्याकडे पीसी येते तसे तसे मी तुम्हाला एक एक दाखवले असते. हार्डवेअर मध्येच प्रॉब्लेम आहे किंवा सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम, आपल्याच पीससाठी प्रॉब्लेम आहे. आता सगळ्या कंटिन्युटी ओके, बॅटरी ओके, चार्जर ओके, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त एक डाऊट यायला लागला त्याच्या स्ट्रिपचा, स्ट्रिप कटली काही. पण स्ट्रिप जरी कटली असते आपल्याला कमीत कमी इथं काय करायचं, बॅटरीचं चार्जिंगची. ठीक आहे, आणखी ओके एवढं ठीक आहे. एका दिवशी लेमटर म्हणले की मग आपलं सॉफ्टवेअर काम नाही, आपलं कामातून आपलं सॉफ्टवेअर गुल गुल. आणि काम करत असताना साहेब आपलं सॉफ्टवेअर जागेवर ठेवूनच काम करा, तर काम